नमस्कार. श्री विश्वशिवानंदच्या या भागामध्ये तुमचं स्वागत आहे. मी डॉक्टर अवधूत शिंदे, आयुर्वेद तज्ज्ञ. गेल्या अनेक वर्षापासून आयुर्वेदाच्या सहाय्यानं अनेक रुग्णांची यशस्वी चिकित्सा करत आहे. हल्लीच्या काळामध्ये लोक पुन्हा एकदा आयुर्वेदाकडे जास्त प्रमाणामध्ये वळू लागलेले आहेत. आयुर्वेदाचे फायदे तुम्हाला नव्याने सांगायची गरज नाही. आयुर्वेद ही आपल्याला पूर्वजांकडून मिळालेली देणगी आहे, जिचा वापर करून अनेक रोग आपण यशस्वीरित्या बरे करू शकतो, तेही कोणत्याही दुष्परिणामाशिवाय. ही प्रॅक्टिस करत असताना आजकाल लोक मला अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारतात. याच प्रकारच्या पेशंटच्या शंकांचं निरसन करण्यासाठी आणि त्यांना आयुर्वेदाच्या बाबतीमधली माहिती देण्यासाठी हा केलेला व्हिडिओच्या माध्यमातून छोटासा प्रयत्न. ह्या व्हिडिओच्या सिरीजमध्ये आपण विविध विषयांवरती चर्चा करणार आहोत. तर आजचा विषय आहे वंध्यत्व आणि त्याच्यावरती यशस्वी आयुर्वेद ट्रीटमेंट. आपल्याला माहिती आहे की लग्न झालं की पहिल्या काही वर्षी लोकांना आस लागते, घरच्यांना आस लागते ती चिमुकल्याची. घरातली माणसं जी मोठी असतात ती तर आग्रह धरू लागतात की एखादं छोटंसं मुलबाळ होऊन जाऊ दे. पण नवरा बायकोला सुद्धा आपण आईबाबा कधी होणार अशी आस वाटायला लागते. दोघांचं कुटुंब कधी तिघांचं होईल असं वाटायला लागतं. घरात पाळणा कधी हलतो याची वाट सगळेजण बघू लागतात. खरं तर ऐन तारुण्यामध्ये लग्न आणि त्यानंतर 2 वर्षात गर्भधारणा हे वयाचं गणित आपल्या ज्येष्ठ लोकांनी जे सांगितलेलं असतं ते एकार्थी बरोबर आहे. कारण नवीन लग्न असताना पती आणि पत्नी यांच्यामधलं वयाचं जे आकर्षण असतं ते आकर्षण हे त्यासाठी कारणीभूत असतं. त्यामुळं गर्भधारणा व्हायला त्रास होत नाही, जास्त कॉम्प्लिकेशन होत नाही, सहजगरित्या बाहेर राहून जातं. हल्लीची पिढी मात्र ह्या जबाबदाऱ्या घेण्यासाठी लवकर तयार होत नाहीत आणि त्यामुळं होतं असं की एकदा योग्य वय उलटून गेलं की मग खूप वाट पाहावी लागते. सुरुवातीच्या काळामध्ये नैसर्गिकरित्या बाळ राहावं म्हणून प्रयत्न केला जातो, पण 2-3 वर्षांनं मात्र त्याचं ट्रीटमेंटमध्ये रूपांतर होत जातं. आपण डॉक्टरांकडे जाऊन तपासण्या करून घेतो आणि मग नक्की दोष कोणाचा आहे, बायकोत आहे की नवऱ्यामध्ये आहे हे बघून पुढचे उपचार करावे लागतात. तर आपण आजचा जो भाग आहे ह्या भागामध्ये आपण बोलूया या नवीन पिढीच्या मोठ्या समस्येबद्दल. मूल न होणं याला जबाबदार स्त्री किंवा पुरुष यातील कोण असू शकतं? दोष नक्की कोणाचा आहे हे शोधल्याशिवाय उपचार करणं कठीण होऊन जातं, ते शक्य नसतं. सध्याची बदलती परिस्थिती, जीवनशैली या आजाराला काही प्रमाणामध्ये अवलंबून आहे. कारण मूल होतच नसेल तर त्याला प्राथमिक वंध्यत्व असे म्हणतात. जर पहिलं मूल होऊन दुसरं मूल होत नसेल तर त्या स्टेजला सेकंडरी इन्फर्टिलिटी, सेकंडरी वंध्यत्व असं म्हणतात. जर वारंवार गर्भपात झाला तर अशी परिस्थिती येऊ शकते. आता आपण पुरुष वंध्यत्व म्हणजे काय हे आपण बघूया. पुरुष वंध्यत्व म्हणजे पुरुषाच्या वंध्यत्वाचा संबंध शुक्राणूंशी असतो. कारण आयुर्वेदानुसार रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हा सप्तधातूंचा क्रम सांगितलेला आहे. त्यापैकी शुक्र हा अत्युच्च प्रमाणामध्ये म्हणजे 7व्या स्थानी आहे सांगितलेलं आहे. तर हा 7व्या क्रमांकावरती असलेला जो शुक्र असतो त्याची जी समस्या आहे ह्याच्यामुळे ज्यावेळेला येते त्यावेळेला आपल्याला गर्भधारणेसाठी त्रास होऊन जातो. याचाच अर्थ असा काय आहे नेमकं, ज्यामध्ये शुक्राणूंची संख्या कमी काय आहे या संदर्भामध्ये आपण बाकीच्या गोष्टी बघू. शुक्राणूंची संख्या कमी असणं, शुक्राणूला 2 डोकी असतात, शुक्राणूंच्या शेवटी शेपटी नसणं, शुक्रजंतूपैकी 60% कमी शुक्राणू मृत स्वरूपातले असणं, शुक्राचे एकूणच प्रमाण ह्या संख्येपेक्षा कमी असणं, शुक्रच तयार न होणं, त्याला आपण अजूस्पर्मिया म्हणतो खालसामध्ये. यापैकी काही जर असेल तर पुरुषाला आपण पुरुष वंध्यत्व असे म्हणतो. कधी कधी पूर्वी झालेल्या काही आजारांचा परिणाम म्हणजे पूर्वी मोठ्या प्रकारचे ऑपरेशन झाले असतील, स्पाईनचे ऑपरेशन झाले असतील, त्यामुळं मज्जारज्जूंची जो निर्माण होणारा जो नर्व सेन्सेशन आहे त्याचं कार्यामध्ये विकृती होत असते, त्यामुळे होत असतं. बऱ्याच पेशंटचं व्हेरिकोसिलचं ऑपरेशन होतं. व्हेरिकोसिल म्हणजे अंडाशय आणि पेनिस ह्यांमधल्या असणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या असतील, नर्व असतील, ह्यांच्या ठिकाणी असणारी रक्ताची गुठळी तयार होणं, ह्याचे ऑपरेशन असतील, त्यामध्ये झालेला काही गोष्टींचा परिणामसुद्धा शुक्राणू निर्मितीसाठी कारणीभूत होतो. नेमकं कारण काय आहे याचा शोध हा आयुर्वेदामध्ये आहे. काही पेशंटला लॉंग टर्म स्वरूपामध्ये
ॲलोपॅथीमधली काही औषध चालू असतील तर त्याचा परिणाम हा त्या शुक्रधातूवरती होत असतो. काही पेशंटला तरुण वयामध्ये डायबिटीस सारखे आजार झाले असतील तर त्याचा परिणाम हा त्या शुक्रधातूवरती झालेला असतो. म्हणजे या सगळ्याचा परिणाम हे शुक्राणू तयार होण्यासाठी अडचण होत असते. त्याचबरोबर रात्री जागरण करणं, अतिव्यसनांचा परिणाम म्हणून सुद्धा शुक्राणूची निर्मिती जी आहे ती निर्मिती बंद होते किंवा मंदावते. यापैकी जे लक्षण असेल ते शोधून आपल्याला उपचार करावे लागतात. त्याचबरोबर आजकालच्या आधुनिक शास्त्रामध्ये आपण जर व्यवहारामधल्या काही गोष्टी बघितल्या तर मी मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं की आहार आहे किंवा वाणाच्या ज्या गोष्टी आहेत, पूर्वीच्या काळामध्ये देशी वाण जे होतं आता संकरित वाण आलं. या संकरित वाणाचा सुद्धा परिणाम हा त्या शुक्रावरती होऊन त्याच्यामध्ये विकृती आपल्याला बघायला मिळते. त्यातील दोष नष्ट करून शुक्राणूंचं आरोग्य वाढवण्यासाठी आयुर्वेद उपचार आणि औषधं ही उत्तम प्रकारे काम करतात. बऱ्याच पेशंटचं असं राहतं की शतावरी खाल्ली, अश्वगंधा खाल्ली म्हणजे शुक्राणूंची निर्मिती होते, असं काही नसतं. प्रत्येक औषधी वनस्पतीला रस, वीर्य, विपाक, प्रभाव, गामित्व ह्या गोष्टी ठरलेल्या आहेत आणि त्यानुसार ती वनस्पती त्या प्रकृतीच्या माणसांवरती, स्त्रियांवरती काम करत असते. नुसतं अश्वगंधा ही वृक्ष आहे, शतावरी ही वृक्ष आहे असा अर्थ होत नाही. त्याच्यामध्ये पेशंटची प्रकृती काय आहे. फॉर एक्झाम्पल एखाद्या पेशंटची शीतप्रकृती जर असेल तर त्याला शीतप्रकृतीच्या वनस्पती वापरून चालत नाही. त्या ठिकाणी उष्णपैतनं काम करणाऱ्या वनस्पती वापराव्या लागतात. त्यावेळेला तिथल्या कफाचं निरहरण होऊन त्या ठिकाणी पित्ताचं वर्धन होऊन वृक्ष स्वरूपातलं कार्य होत होतं. काही लोकांची उष्ण प्रकृती असते, अशा ठिकाणी उष्ण स्वरूपातली औषधं वापरून चालत नाहीत. तर त्या ठिकाणी थंडपैतनं काम करणारी औषधं असतात, त्या गोष्टी वापराव्या लागतात. बऱ्याच लोकांच्या मागचं कारण जे आहे तो व्याधी जो असतो तो स्वतंत्र स्वरूपातला आहे का परतंत्र स्वरूपातला आहे, मूळ कारण त्या आजाराचं काय आहे, कशातनं काय उत्पन्न झालेलं आहे, ह्या गोष्टींचा मेन उहापोह जो आहे तो आयुर्वेदानुसार राहतो. त्याचबरोबर मासिक पाळीमध्ये त्रास न होणं, त्यातील अनियमितता ह्या बऱ्याच गोष्टी स्त्रियांमध्ये आपल्याला जाणवायला लागतात. त्याचबरोबर खूप स्त्रियांमध्ये अंडनलिका बंद असणं हे एक मोठं कारण असतं. एखाद्या स्त्रीला जन्मजात व्यंग असू शकतं, त्यामुळं गर्भाशयाची जी संरचना आहे त्यातील जे दोष असतात त्यामुळं गर्भनलिकेचा गर्भपात होण्याचे चान्सेस असतात. गर्भनलिकेतील जर दोष असतील किंवा गर्भनलिकेमध्ये जर दोष असेल, PCOD PCOSची जर हिस्ट्री असेल, एखाद्या सिस्टची हिस्ट्री असेल, गर्भाशयागत कुठलं ऑपरेशन झालेलं आहे का, तर ह्या सगळ्या गोष्टींचा त्याशी संबंध निगडीत असतो. तसंच गर्भाशयाशी संबंधित असलेल्या समस्या जर असतील तरी सुद्धा गर्भ राहत नाही. त्याचप्रमाणे स्थूलता जी आहे आणि थायरॉइड सारखे आजार जर असतील तरी सुद्धा गर्भधारणा ही लवकर होत नाही. PCOS PCOD ह्या गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील, म्हणजे हे काय समजून घेऊया. हार्मोनल इम्बॅलन्सिंगमुळं हा आजार संभवत असतो. बऱ्याच स्त्रियांमध्ये हायपरमेन्सेस असतं किंवा हायपोमेन्सेस. हायपरमेन्सेस म्हणजे काय, ठराविक काळापेक्षा जास्त प्रमाणामध्ये रक्तस्राव होणं. 4 दिवसापेक्षा 5 दिवसापेक्षा जर जास्त रक्तस्राव व्हायला लागला असेल आणि पर डे 3 पेक्षा जास्त पॅड चेंज करावे लागत असेल त्याला हायपरमेन्सेस आपण म्हणतो. आणि हायपोमेन्सेस म्हणजे अंगावरनं कमी प्रमाणामध्ये जाणं. काही पेशंटला, काही स्त्रियांमध्ये पहिल्या दिवशी नुसतं स्पॉटिंग होतं, दुसऱ्या दिवशी स्पॉटिंग होतं, तिसऱ्या चौथ्या दिवशी एखाद दुसरं पॅड चेंज करावं लागतं. किंवा काही स्त्रियांमध्ये पहिल्या दुसऱ्या दिवशी एखाद दुसरं पॅड चेंज करावं लागतं, नंतरच्या 2 दिवसामध्ये स्पॉटिंग होतं. याला आपण हायपोमेन्सेस असं म्हणतो. तर ह्याच्याच रिलेटेड पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम जो आहे, या आजारामध्ये एन्ड्रोजेन्स या हार्मोन्सची पातळी जी असते ती वाढत असते आणि त्यामुळे गर्भधारणा होत नाही. अनियमित पाळी, अंगावरती पुरळ उठणं, अंगावरील केसांची वाढ जास्त प्रमाणामध्ये खुंटणं, जास्त वजन किंवा काही लक्षणांवरून असं आपल्याला PCOSचा अंदाज करता येऊ शकतो. त्याचबरोबर वंध्यत्वाला थायरॉइड सुद्धा हा एक मुख्य कारण आहे. त्यासाठी आयुर्वेदिक औषधांचं योग्य प्रकारचं आपण जर आखणी आखली आणि त्यानुसार जर उपचार केले, उत्तर बस्तीसारखे स्त्रियांमध्ये उपक्रम जे आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत त्या गोष्टी केल्या तर आपल्याला नक्की ह्याच्यापासून फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर गर्भाशयावरती काम करणारं शंखभस्म असेल, सुवर्णभस्म असेल, शतावरी असेल, यासारख्या गोष्टींचा, औषधी कल्पांची जर आपण उपाययोजना केली तर नक्की ब्लॉकेजेस, जे ट्युबल ब्लॉकेजेस जे आहेत ते 100% निघू शकतात. आयुर्वेदामध्ये असं म्हटलेलं आहे, रसाद स्तन्यम ततो रक्तम असृज्य कंडरासिरा. कारण स्त्रियाच्या ठिकाणी जे आर्तव असतं ते आर्तव हे रसधातूपासून तयार होत असतं. रसाद स्तन्यम ततो रक्तम,
रसधातूपासून स्तन्य आणि रजाची निर्मिती सांगितलेली आहे. आणि पुरुषामध्ये शुक्रधातू हा सगळ्यात शेवटच्या स्थानी सांगितलेला आहे. म्हणजे रसधातूच्या रिलेटेड ही स्त्रियांच्या आर्तव म्हणजे आपण मासिक रजस्राव असतो. बऱ्याच स्त्रियांमध्ये खाल्लेल्या अन्नाचा सार आहार रस तयार न होणं म्हणजे रसक्षयाची लक्षणं आढळतात. त्यामुळे सुद्धा पाळीच्या ठिकाणी आपल्याला इम्बॅलन्सिंग आपण म्हणतो, हार्मोनल इम्बॅलन्सिंग, हे सूक्ष्मत्वाने आयुर्वेदामध्ये वर्णन केलेलं आहे. व ह्यासाठी रसधातूवरती काही औषधं काम करण्यात द्यावी लागतात. काही औषधं अपनवायूवरती काम करणारी औषधं द्यावी लागतात. त्याचबरोबर धातूंचं पोषण करणारे औषध द्यावी लागतात. यासाठी काही कल्पांची उपाययोजना केली, पंचकर्म सारखे उत्तर बस्तीसारखे उपचार जर आपण केले तर स्त्रियांचं वंध्यत्व जे आहे ते 100% आपण याला आळा घालू शकतो. आयुर्वेदामध्ये सुश्रुताचार्यांनी सांगितलेलं आहे, ध्रुवम चतुर्णाम सानिध्यात विधिस्यात विधिपूर्वक ऋतुक्षेत्र अंबुबीज सामग्र्यात अंकुरोस्तथा असं सांगितलेलं आहे. ह्याच्यामध्ये गर्भाची जर आपल्याला योग्य पैकीचं पोषण व्हावं असं वाटत असेल तर त्याच्यामध्ये ऋतू म्हणजे गर्भधारण आवश्यक असणारा काळ, थंडीमध्ये शक्यतो गर्भधारणा झालेली चांगली असते, थंड ऋतूमध्ये झालेली चांगली असते. त्याचबरोबर गर्भधारणेस आवश्यक असा काळ आहे, त्याचबरोबर त्या स्त्रीचा प्रसूतीचा काळ जो आहे तो सुद्धा योग्य असणं गरजेचं आहे. नाहीतर मार्चमध्ये, एप्रिलमध्ये, मेमध्ये ह्या उष्ण ऋतूमध्ये जर गर्भाची जर एक्सक्रिशन झालं किंवा प्रसूती जर झाली तर वातावरण हे बाहेरचं उष्ण असतं. तर त्यामध्ये उष्ण वातावरणामध्ये त्या गर्भिणीला प्रसूतीनंतर आपण शेकशेगडीचा जो प्रकार आयुर्वेदामध्ये मुख्यत्वाने सांगितलेला आहे त्या गोष्टी मिळणं हे गरजेचा विषय असतो. त्यामुळं बाळाचं जे एक्सक्रिशन आहे, बाळाचा जन्म जो आहे तो थंड वातावरणामध्ये, निमथंड वातावरणामध्ये होणं हा गरजेचा आहे. यासाठी आवश्यक असणारा ऋतू म्हणजे आवश्यक असणारा पोषक काळ ह्याचा सुद्धा उहापोहा सूक्ष्म आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे. क्षेत्र म्हणजे काय? गर्भाशय. ज्या पद्धतीनं आपण पेरणीसाठी आवश्यक असणारा पोषक काळाचा विचार करतो त्या पद्धतीनं गर्भधारणेसाठी आवश्यक असणारं क्षेत्र म्हणजे गर्भाशय जे आहे ते गर्भाशय सुद्धा प्राकृत असणं गरजेचं असतं. कारण ते गर्भाशय असतं ते ओव्हमचं आणि स्पर्मचं फर्टिलायझेशन झाल्यानंतर म्हणजे पुरुष बीज आणि स्त्री बीज ह्या दोघांचं फर्टिलायझेशन झाल्यानंतर 9 महिने तो गर्भ त्या गर्भाशयामध्ये वाढत असतो. कारण ते प्राकृत असणं गरजेचं असतं. बऱ्याच तुम्हाला माहीत असेल की बऱ्याच पेशंटचं IVF किंवा IUI केलं जातं आणि ते कृत्रिमरित्या बाहेर फर्टिलायझेशन करून गर्भाशयामध्ये सोडलं जातं. परंतु 2ऱ्या महिन्यामध्ये, 3ऱ्या महिन्यामध्ये, 4थ्या महिन्यामध्ये, इव्हन 5व्या महिन्यामध्ये किंवा अकाली प्रसूती 6व्या, 7व्या, 8व्या महिन्यामध्ये कधीही गर्भाशय हे प्राकृत नसल्यामुळं बाळाचं एक्सक्रिशन होतं म्हणजे बाळाचा जन्म होतो. मग ह्या 9 महिने कंप्लीट न होता जर बाळाचा जन्म झाला तर ते होणारं बाळ जे असतं त्या बाळाचा धोका हा आईला सुद्धा असतो आणि बाळ सुद्धा जगण्याचे चान्सेस खूप कमी असतात. आपले पैसे वेस्टेज जात असतात. त्यामुळं क्षेत्र म्हणजे गर्भाशय आहे हे सुद्धा प्राकृत असणं गरजेचा विषय आहे. ऋतुक्षेत्र अंबू म्हणजे काय? गर्भधारणेस आवश्यक असणारं एम्नियोटिक फ्लुइड म्हणजे न्यूट्रिएंट्स जे अंबू म्हणजे गर्भधारणेस आवश्यक असणारं एम्नियोटिक फ्लुइड. ह्याच्यामध्ये न्यूट्रिएंट्स जे लिक्विड स्वरूपातल्या ज्या गोष्टी असतात किंवा शारीरिक संबंधाच्या वेळेला असणारं शरीराच्या स्त्रीच्या अंगावरचं पाणी आपण म्हणतो ह्या गोष्टींचा सुद्धा ह्याच्यासाठी समावेश असतो. ऋतुक्षेत्र अंबू बीज म्हणजे काय? ज्याप्रमाणे आपण पेरणीसाठी उत्तम ऋतू बघतो, उत्तम क्षेत्र म्हणजे जमिनीचा आपण कस बघतो, त्या पद्धतीनं गर्भधारणेसाठी आवश्यक असणारं स्त्री बीजांड किंवा पुरुष बीजांड ह्यांचा समावेश आयुर्वेदामध्ये सुश्रुतांनी सांगितलेला आहे. ह्याच्यामध्ये ओव्हममध्ये जर काही दोष असतील किंवा स्पर्ममध्ये काही दोष असतील, ज्या पद्धतीनं तुम्हाला मी सांगितलं टेल नसणं, इन्फर्टिलिटीचा मोर्टॅलिटी काउंट असतो तो कमी असतं, ह्या सगळ्या गोष्टींमुळं जर त्या स्पर्ममध्ये काही दोष असतील तर होणारी जी पिढी आहे हिच्यामध्ये जन्मजात व्यंग आजकालची खूप मोठी समस्या आहे. ज्याच्यामध्ये मॉडर्न सायन्स जे आहे, आधुनिक शास्त्र आहे, ते सुडोसायको एंडोक्रायनॉलॉजी या विषयावरती एक नवीन डिपार्टमेंट त्यांचं व्हायला लागलं आहे. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संशोधनांती सगळ्या गोष्टी चालू आहेत. म्हणजे काय तर ह्या सगळ्या गोष्टींमुळं बाळांमधलं जन्मजात व्यंग, स्क्रोटल सॅक बाहेर असणं, स्क्रोटल सॅक बाहेर नसणं, पोटामध्ये असणं, ॲनल कॅनल जो असतो तो ॲनल कॅनलचं ओपनिंग नसतं बऱ्याच बाळांमध्ये, क्लेफ्ट पॅलेट सांगितलेलं आहे, मतिमंदत्व सांगितलेलं आहे, बऱ्याच विकृत स्वरूपातला हार्ट सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघितले असाल बाहेर स्वरूपामध्ये असतं, किंवा हृदयाला होल असणं, यासारख्या जन्मजात व्यंग नावाचा जो प्रकार आहे
त्याच्यामध्ये सगळं जग हे या गोष्टीवरती रिसर्च करायला लागलं की हे प्रिव्हेंशन करण्यासाठी काय करावे लागेल. यासाठी तुम्हाला आयुर्वेद 100% याच्यापासून वाचवू शकतो. यामध्ये उपचार करताना बस्ती हे वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगितल्या. त्याचबरोबर ट्रॉपिकल स्वरूपातली ट्रीटमेंट आहे ही सुद्धा ह्याच्यामध्ये कारणीभूत ठरते, कारण पुनरुत्पादन संस्थेच्या आजारांमध्ये अतिशय प्रभावी प्रक्रिया आहे. यासाठी मात्रा बस्ती असेल, गरज पडल्यास वृक्ष बस्ती असेल, यासारख्या बस्तीसारखी ट्रीटमेंट जे आहे ते वाताचं शमन करण्यासाठी चांगलं काम करतं. त्याचबरोबर काही पथ्य जर असतात ती जर आपण पाळली, विरुद्ध आहारादी क्रिया असतील त्या गोष्टी पाळल्या, नाहीतर औषधांचा परिणाम त्या ठिकाणी होत नाही. तुम्हाला जर वंध्यत्वाचा त्रास होत असेल किंवा तुमच्या मनामध्ये जर काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला अधिक माहितीसाठी संपर्क करू शकता. आम्ही तुम्हाला संपूर्णपणे ट्रीटमेंट देऊ. आता वळूया एका खास माहितीकडे. आयुर्वेदाची माहिती घेण्यासाठी आम्ही एका खास मोफत वेबिनार ठेवलेला आहे. तो पाहण्यासाठी तुम्ही आम्हाला जरूर संपर्क करा आणि आमचे व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून बघा. पुन्हा एकदा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.